हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आशा करते की सगळे मजेत असाल, हेल्दी आणि निरोगी असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड चॅप्टर नंबर 2 ॲडिशन. या चॅप्टरमध्ये आपण कोणते टॉपिक्स कवर करणार आहोत ते पाहूया. ॲडिंग 1 डिजिट अँड 2 डिजिट नंबर्स, ॲडिंग नंबर गिवन इन फॉर्म of numbers names and place values, solve word problem on addition, addition on number line and properties of zero in addition. ओके, तर चला तर मग आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, which of the following option shows the total number of birds in both the nest. ओके, या ठिकाणी दोन नेस्ट दिलेले आहेत आणि त्यात नंबर ऑफ बर्ड्स आहेत. तर ते बर्ड्सची ॲडिशन सम किती आहे, तो ऑप्शन कोणता ऑप्शन शो करतो आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर चला बर्ड्स काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 अँड 7. नेस्ट पी मध्ये 7 बर्ड्स आहेत. नेस्ट क्यू मध्ये किती बर्ड्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5. ओके, नेस्ट क्यू मध्ये 5 बर्ड्स आहेत. तर या ठिकाणी काय स्टेटमेंट तयार होईल, 7 + 5 इज इक्वल टू किती होतील, 7 + 5 12. तर हे असं स्टेटमेंट कुठे आहे, कोणतं ऑप्शन आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द टोटल नंबर ऑफ बर्ड्स इन बोथ दी नेस्ट. हां बघा, ऑप्शन ए दिलेला आहे 8 + 5 इज इक्वल टू 13. नेस्ट पी मध्ये किती बर्ड्स आहेत, 7. या ठिकाणी ते काय सांगतायत, 8 बर्ड्स आहेत. ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी चेक करूया. 7 + 5 येस. नेस्ट पी मध्ये किती बर्ड्स आहे, 7. नेस्ट क्यू मध्ये किती बर्ड्स आहेत, 5. या दोघांची काय करायची आहे आपल्याला, सम टोटल. 7 + 5 इज इक्वल टू 12. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन मिळाला आपल्याला. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द मिसिंग व्हॅल्यू. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 आईस्क्रीम बाउल्स दिले आहे आणि त्यावर काही नंबर्स दिले आहे. 43 + 42 इज इक्वल टू, या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला आहे. या दोघांची सम केल्यावरती काय येईल, आन्सर मिळेल. आणि ते काय आन्सर मिळेल, तीच आहे त्या ठिकाणी मिसिंग व्हॅल्यू. इथली मिसिंग व्हॅल्यू क्वेश्चन मार्क दिला आहे, त्यांची मिसिंग व्हॅल्यू काढायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 43 + 42. 43 मध्ये 42 ॲड करावे लागतील. बघा, वन्स प्लेसमध्ये वन्स प्लेस ॲड करायचा असतो आणि टेन्स प्लेसमध्ये टेन्स प्लेस ॲड करायचा असतो. 3 + 2 5. 4 + 4 8. काय येईल, मिसिंग व्हॅल्यू 85. ऑप्शनमध्ये 85 आहे का बघा, चेक करा. येस, ऑप्शन डी मध्ये 85 आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला अबॅकस फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर ते कोणतं स्टेटमेंट दाखवतं आहे, कोणतं करेक्ट स्टेटमेंट शो करतो आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा, पहिलं जे अबॅकस आहे त्यात वन्स प्लेस आणि टेन्स प्लेस दिलेले आहे. वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत मोजूया आपण. 1 2 3 4. 4 बिट्स आहेत. वन्स प्लेसमध्ये कोणता डिजिट येईल, 4. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 5. म्हणजे हा नंबर काय तयार झाला, 54. ओके, या ठिकाणी सेकंड जे अबॅकस दिला आहे त्याच्या वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 1. टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत, 1 2 3. म्हणजे हा नंबर काय तयार झाला, 31. इक्वल टू अबॅकस दिलेला आहे. यात वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहे बघा, 1 2 3 4 5. म्हणजे याच्या युनिट प्लेसला काय येईल, 5 हा डिजिट येईल. टेन्स प्लेसमध्ये कोणता डिजिट येईल काउंट करूया. किती बिट्स आहेत बघा,
1 2 3 4 5 6 7 8 बिट्स आहेत. म्हणजे हा नंबर काय तयार झाला 85. ओके, तर यांचं काय सांगितलं आहे आपल्याला, अबॅकस ए काय शो करतोय नंबर 54 प्लस ॲज इट इज घ्यायचा. सेकंड अबॅकस काय शो करतोय नंबर 31 इज इक्वल टू आन्सर काय येत आहे 85. ओके, हे स्टेटमेंट असलेलं म्हणजे या ठिकाणी आपलं काय स्टेटमेंट तयार होईल बघा, 54 प्लस 31 इज इक्वल टू 85. हे असं स्टेटमेंट असलेलं ऑप्शन चेक करायचं आहे आपल्याला. ऑप्शन ए बघा 53 प्लस 32 इज इक्वल टू 85 नाही, ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी काय दिलं आहे बघा 54 प्लस 31 इज इक्वल टू 85. येस, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे त्यांनी. अ फ्रॉग जम्प 2 स्टेप फ्रॉम 0 अँड देन 4 स्टेप्स. ऑन विच नंबर विल द फ्रॉग रीच. ओके, एक फ्रॉग आहे, तो फ्रॉग 0 पासून 2 स्टेप पुढे जम्प करतो आहे अँड देन 4 स्टेप आणि त्यानंतरून 4 स्टेप पुढे जम्प करतो आहे तो. मग आता 4 स्टेप्स इथे बघा, 2 पासून 3 पर्यंतची 1 स्टेप, 3 पासून 4 पर्यंतची 2 स्टेप, 4 पासून 5 पर्यंतची 3 स्टेप आणि 5 पासून 6 पर्यंतची 4 स्टेप. म्हणजे आता हा जो फ्रॉग आहे हा 4 स्टेप जम्प करतो आहे. म्हणजे कोणत्या नंबरवरती जम्प करतोय तो 6 या नंबरवरती जम्प करतो आहे. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे ऑन विच नंबर विल द फ्रॉग रीच. तर तो फ्रॉग कोणत्या नंबरवर जाऊन पोचेल. तर कोणत्या नंबरवर पोचला फ्रॉग 6. ऑप्शनमध्ये चेक करा 6 आहे का. येस, ऑप्शन बी मध्ये 6 दिसतो आहे, म्हणून आपला ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 5. द व्हॅल्यू ऑफ 32 प्लस 3 इज शोन बाय विच ऑफ द फॉलोइंग अबॅकस. ओके, ह्या दोघं नंबरची काय करायची आहे आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि जे आलेलं आन्सर असणार आहे आपलं, तर ते आन्सर कोणता अबॅकस शो करतो आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे 32 प्लस 3. 32 मध्ये 2 डिजिट्स आहेत, वन्स आणि टेन्स प्लेस 2 डिजिट्स आहेत आणि 3 मध्ये फक्त एकच डिजिट आहे. मग हा जो डिजिट आहे हा कोणत्या प्लेसला आहे युनिट प्लेसला आहे, वन्स प्लेसला आहे. म्हणून ह्या 3 ला कुठे लिहायचं वन्स प्लेसमध्ये लिहायचं आणि वन्स प्लेसमध्येच ॲड करायचं त्याला. ओके, 2 प्लस 3 5. टेन्स प्लेसमध्ये काही आहे का या ठिकाणी नाही, म्हणून 3 ॲज इट इज लिहायचा. तर काय नंबर तयार झाला आपला 35. 35 हा नंबर कोणता अबॅकस शो करतो आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. म्हणजे वन्स प्लेसमध्ये 5 हा डिजिट आला पाहिजे आणि टेन्स प्लेसमध्ये 3 हा डिजिट आला पाहिजे. ओके, ऑप्शन ए पाहूया. ऑप्शन ए मध्ये वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत 2 आणि टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहे 3. म्हणजे आन्सर काय आलं 32. आपला आन्सर काय आलं आहे 35 पाहिजे आपल्याला. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये वन्स प्लेसला किती बिट्स आहे 3, टेन्स प्लेसला किती बिट्स आहे 3. नंबर काय तयार झाला 33. अबॅकस मध्ये आपल्याला कोणता नंबर शो करायचा आहे 35, म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन बी इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी चेक करूया. वन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहे इथे 1 2 3 4 5 बिट्स आहेत आणि टेन्स प्लेसमध्ये किती बिट्स आहेत 3. या ठिकाणी हा अबॅकस कोणता नंबर शो करतो आहे 35. आपल्याला कोणता नंबर हवा होता 35. ओके, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. अरेंज द नंबर्स ऑन द डक्स फ्रॉम द स्मॉलेस्ट टू द ग्रेटेस्ट. ओके, आपल्याला या ठिकाणी काही डक्स दिलेले आहेत
आणि ते डक्स कसे अरेंज करायचे आहेत, तर स्मॉलेस्ट टू दी ग्रेटेस्ट, स्मॉल नंबरकडून ग्रेटर नंबरकडे आपल्याला नंबर्स किंवा डक्स अरेंज करायचे आहेत. बघा, पी जो डक आहे त्याच्यावरती काय नंबर तयार होईल, 23 + 2 25. क्यू ह्या डकवरती काय सम दिलेले आहे, 24 + 4, म्हणजे या दोघांची जर सम केली तर काय येईल, 28. आर या डकवरती काय नंबर आहे, 22 + 7, या दोघांची सम केली तर आन्सर काय येईल, 29. एस या डकवरती कोणते नंबर्स आहे, 20 + 7, यांची सम केली तर आन्सर काय येईल, 27. आणि आता ह्या डकची आपल्याला अरेंजमेंट करायची आहे, कुठून कुठे, स्मॉलेस्ट टू दी ग्रेटेस्ट, स्मॉल नंबरकडून ग्रेटर नंबरकडे. आता यात सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 25, हा फर्स्ट येईल. त्याच्यापेक्षा थोडा मोठा नंबर कोणता आहे, 27, हा सेकंड नंबरला येईल. त्यानंतर 27पेक्षा मोठा नंबर 28 आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता येईल, 29, हा 4 नंबरला येईल. बघा, 1 नंबरला कोण येईल, पी. 2 नंबरला कोण येईल, एस. PSQR ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, PSQR, येस, ऑप्शन ए दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 7. इफ तनुष ऑड 2 numbers then he will get 54. What number is he adding? ओके, या ठिकाणी क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्यायचा आहे. अगोदर काय सांगतायत ते, इफ तनिष ॲड 2 numbers, तनिषने 2 नंबर ॲड केले, देन ही विल गेट 54, आणि त्याला काय मिळालं, 54. आन्सर काय मिळालं, 54 हे आन्सर मिळालं. व्हॉट नंबर इज ही ॲडिंग, म्हणजे या ठिकाणी बघा 2 आपल्याला नंबर्स माहिती नाही, या दोघं नंबर्सची जर ॲडिशन केली तर आन्सर काय येत आहे, 54. तर असे कोणते 2 नंबर्स आहे की त्यांना जर आपण ॲड केलं तर आन्सर 54 येत आहे, तर चेक करूया आपण. ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए मध्ये काय दिलं आहे, 50 ones, वन्स प्लेसला काय 50, म्हणजे हा नंबर काय आहे 50, प्लस 4 tens, 4 tens म्हणजे काय, 4 हा काय आहे टेन्स प्लेसला आहे आणि त्याच्या युनिट प्लेसला काहीच नाही, म्हणून आपण काय लिहितो 0. या दोघांची जर ॲडिशन केली तर आन्सर काय येईल, 90. ऑप्शन ए येणार नाही, आपल्याला काय पाहिजे आन्सर 54, म्हणून ऑप्शन ए इज अ इनकरेक्ट ऑप्शन हिअर. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी मध्ये काय दिलेलं आहे, 5 ones, वन्स प्लेसला काय आहे 5, प्लस 4 ones, याच्या पण वन्स प्लेसला काय आहे 4, म्हणजे 5 + 4 = 9. नाही, आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे 54. ऑप्शन बी इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी चेक करूया. 5 tens, 5 हा डिजिट कोणत्या प्लेसला आहे, टेन्स प्लेसला, याच्या वन्स प्लेसला काय येईल मग 0, काहीच दिलं नाही म्हणजे काय कन्सिडर करतो आपण वन्स प्लेसला 0, प्लस 4 ones, 4 हा डिजिट कोणत्या प्लेसला आहे, वन्स प्लेसला, म्हणून फक्त 4 लिहू आपण. ओके, 50 + 4 आन्सर काय येईल 54. येस, आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे 54, म्हणजे या ठिकाणी कोणत्या 2 नंबरची ॲडिशन केली तर आन्सर 54 येतं, तर 50 + 4 जर केलं तर आन्सर 54 येतं. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8. व्हेन 0 इज ॲडेड टू 87 वी विल गेट दी सम. ओके, कोणत्या पण नंबरमध्ये जर आपण 0 ॲड केला तर आन्सर काय येतं, तोच नंबर येतो. 0 + 87, 87 मध्ये 0 ॲड करा, काय येईल आन्सर, तोच नंबर येईल 87च येईल. बघा, आन्सर 87 येत आहे आपलं. ऑप्शनमध्ये 87 आहे का, येस, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट नंबर ऑन द गिवन क्लाउड इज. द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट नंबर ऑन द गिवन क्लाउड इज. या ठिकाणी एक क्लाउड दिला आहे, त्या क्लाउडमध्ये खूप सारे नंबर्स दिलेले आहे आणि आपल्याला
विचारलेला आहे की स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबरची सम काय येईल. या क्लाउडमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 13 आणि सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे 52 सॉरी. या दोघांची काय करायची आहे आपल्याला सम म्हणजे काय ॲडिशन. 3 + 2 5 5 + 1 6. आन्सर काय येत आहे 65 आहे का ऑप्शनमध्ये चेक करा. येस ऑप्शन डी. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. फाइंड द मिसिंग नंबर. ओके या ठिकाणी एक सम दिलेली आहे. मिसिंग नंबर +12 = 23. या 12 मध्ये असा कोणता तरी नंबर ॲड केला तर त्याचा आन्सर काय येईल. आन्सर काय आलं पाहिजे 23. तर बघा आपण आता हे असं जर क्वेश्चन आला तर ऑप्शन्सवरून चेक करायचं. ऑप्शन्स ए दिलेला आहे 8. हा 8 ह्या मिसिंग प्लेसला टाकून बघायचा आणि त्यांची ॲडिशन करून बघायची आन्सर येत आहे का नाही ते चेक करा. जर सपोज या ठिकाणी आपण 8 लिहिला 8 + 12 किती होतात 20. आपल्याला काय पाहिजे 23 म्हणून ऑप्शन ए येणार नाही. 9 + 12 जर केला तर आन्सर काय येईल 21 पण या ठिकाणी काय आहे 23 म्हणून ऑप्शन बी पण या ठिकाणी येणार नाही. 10 + 12 किती येईल आन्सर 22. आपल्याला आन्सर 23 पाहिजे. ऑप्शन सी पण येणार नाही. 11 + 12 या ठिकाणी जर आपण 11 टाकला +12 केला तर त्या दोघांची सम काय येते 23. येस ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन हियर. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स गिवन द आन्सर मोर दॅन 27 बट लेस दॅन 40. ओके ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यात ऑप्शन्समध्ये सम दिलेली आहे आणि ती सम केल्यानंतर जे आन्सर मिळणार आहे तर ते मिळणारं जे आन्सर आहे ते कसं पाहिजे आहे मोर दॅन 27 पेक्षा मोठं बट लेस दॅन 40 पण 40 पेक्षा लहान पाहिजे. ओके तर ह्यांची आपण आता सम करूया. 23 + 26 किती होता 23 + 26. 6 + 3 9. 2 + 2 4. 43 हा नंबर कसा आहे मोर दॅन 27 आहे 27 पेक्षा मोठा आहे बट लेस दॅन 40 पण 40 पेक्षा लहान नाही आहे. लेस दॅन 40 पेक्षा लहान नंबर पाहिजे आहे आपल्याला. 40 पेक्षा कसा आहे मोठा नंबर आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. 13 + 41 यांची जर सम केली तर काय येते आन्सर 3 + 1 4 4 + 1 5 54. बघा हा नंबर 27 पेक्षा मोठा आहे 27 पेक्षा मोठा आहे बट लेस दॅन 40 पण 40 पेक्षा लहान नाही आहे. 40 पेक्षा पण कसा आहे मोठाच आहे हा नंबर म्हणून हा 54 पण येणार नाही. ऑप्शन बी ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी चेक करूया. बघा ऑप्शन सी मध्ये काय दिलं आहे 24 + 15. 4 + 5 9. 2 + 1 3 39. ओके 39 हा नंबर 27 पेक्षा मोठा आहे आणि 40 पेक्षा पण लहान आहे. 39 हा लहान आहे ना 40 पेक्षा. ओके म्हणून या ठिकाणी हा जो ऑप्शन दिलेला आहे हा दिलेली जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाईड करतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. द सम ऑफ नंबर 24 and 15 इज. ओके 24 आणि 15 ह्या दोघं नंबरची जर सम केली तर आन्सर काय मिळतं बघा 24 + 15. 4 + 5 9.
2 + 1 3 39. बघा ऑप्शन ए काय दिला आहे 29 नाही. ऑप्शन बी काय दिला आहे 35 नो. ऑप्शन सी दिला आहे 39 येस. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. दोघांची जर सम केली तर आन्सर काय मिळत आहे आपल्याला 39. 39 कुठे आहे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर. ओके. डायरेक्शन्स 13-14. अच्छा या ठिकाणी हा जो एक फिश पॉन्ड दिलेले आहेत तर त्यांचं आपल्याला स्टडी करायचं आहे आणि त्यांच्यावरती क्वेश्चन नंबर 13 आणि 14 हे डिपेंड आहेत. तर ते जे क्वेश्चन विचारले आहेत त्यांचं आन्सर या दिलेल्या फिश पॉन्डवरून आपल्याला शोधायचं आहे. बघा स्टडी द गिवन सेट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या दिलेल्या सेट्सचा स्टडी करायचा आहे आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आणि विचारलेल्या प्रश्नांचे आन्सर्स शोधायचे आहेत. बघा क्वेश्चन नंबर 13. फाइंड द टोटल नंबर ऑफ फिश इन बाउल पी अँड क्यू. पी आणि क्यू मधले असलेले फिश किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. बाउल पी मध्ये किती फिश आहेत आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 फिश आहेत बाउल पी मध्ये. दोघांची काय करायची सम करायची. तर मी लगेचच पुढे काउंट करते. यात 7 झाले. यात किती आहेत 8 9 10 11 12 13. दोघांमध्ये मिळून किती फिश आहेत 13. ऑप्शनमध्ये 13 आहे का येस. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द टोटल नंबर ऑफ फिशेस इन बाउल पी क्यू अँड आर. पी क्यू आणि आर मध्ये किती फिश आहेत. बघा बाउल पी मध्ये 7 फिश आहेत. बाउल क्यू मध्ये किती आहेत आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 फिश आहेत. आर मध्ये किती आहेत 1 2 3 4 5. आता या ठिकाणी 7 + 6 + 5 करावं लागेल. 5 + 6 11 11 + 7 18. तर टोटल नंबर ऑफ फिशेस इन बाउल पी क्यू अँड आर मध्ये किती आहे 18 आन्सर आहे का येस. ऑप्शन सी मध्ये 18 आहे म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 15. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. ओके या ठिकाणी आपल्याला नंबर्स दिलेले आहेत. 2 नंबर्सची ॲडिशन दिलेली आहे आणि या ठिकाणी हा जो सेकंड नंबर आहे त्यात टेन्स प्लेस जी आहे ती कशी आहे मिसिंग आहे आणि ती कशाने डिनोट केली आहे पी ने. आणि आपल्याला काय विचारलं आहे तर ह्या पी ची व्हॅल्यू काय आहे. तर हे जर असं सॉल्व करायचं असेल तर काय करायचं ऑप्शन्स बघायचे. एक ऑप्शन्स टाकून बघायचं. त्यात ऑप्शन टाकल्यानंतर सम केल्यानंतरून जर खाली आन्सर 6 येत असेल तर तो ऑप्शन करेक्ट ऑप्शन येईल. बघा 5 + 3 8 1 प्लस मिसिंग नंबर इज इक्वल टू 6 आहे. तर 1 मध्ये असा कोणता नंबर ॲड केला तर आन्सर 6 मिळेल. तर ऑप्शन्स टाकून बघूया आपण. ऑप्शन ए दिलेला आहे 3. जर सपोज 1 + 3 केला तर काय येतो 4. आपल्याला काय पाहिजे आहे 6. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करून बघूया. पीच्या जागेवर आपल्याला काय टाकायचं आहे 4. 1 + 4 काय येतो 5. पण इथे या ठिकाणी आन्सर काय पाहिजे आपल्याला 6 म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सी काय दिलेलं आहे 5. पीच्या जागेवर काय टाकायचं 5. 1 + 5 इज इक्वल टू काय येत आहे 6. आपल्याला काय पाहिजे आहे 6च पाहिजे आहे. जर आपण पीच्या जागेवरती 5 हा नंबर टाकला तर ॲडिशन केल्यावरती आन्सर काय मिळतं आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं आहे 6 मिळतो आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके.